नमस्कार. महाराष्ट्र सपूतच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज गुढीपाडवा. ग्रामीण भाषेत त्याला मांडवत सुद्धा म्हणतात. या सणाला शेतकरी वर्ग शेतीचा मक्ता, सालगडी या दिवशी कायम करीत असतात. या दिवशी बैलजोडी असलेला शेतकरी आपल्या शेतात बैलाची मनोभावे पूजा करून 5 ओळी वखरण करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आमंत्रित करतो. त्यानंतर त्यांना चणे आणि कंदोचा अल्पोहार देतो. ही विलुप्त होत चाललेली परंपरा अजूनही काही शेतकरी मोठ्या प्रेमाने चालवताना दिसून येत आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव सचिन पुंडलिक सावरकर, मुक्काम पिपळा, तालुका कडमेश्वर, जिल्हा नागपूर. गुढीपाडवा हा शेतकऱ्यांचा सण असल्यामुळे बैलांची पूजा शेतावर येऊन संपन्न केली. नवीन हे ठेके बटई याच दिवसाला देतात हे, आणि माणसं बी सालाचे आजच ठरवतात. नमस्कार, मी किरण वानखेडे. आज आम्ही सचिनजी सावरकर यांच्या शेतामध्ये गुढीपाडवा या सणानिमित्त जमलेलो आहो. गुढीपाडवा हा नवीन मराठी सण आहे, नवीन वर्षाचा सण समजला जाते. आणि या गुढीपाडव्यामध्ये बैलांची आणि वखरांची मनोभावाने पूजा केली जाते आणि 5 वखराच्या फेऱ्या या सणाला दिवशी मारल्या जातात. आणि या सणाला मांडवस म्हणूनही म्हणल्या जाते. तेव्हापासून शेती आणि तेव्हापासूनच ह्या शेतीचे जे साल, ठेका किंवा माणूस शेतामध्ये जो ठेवला जाते ते याच दिवशी ठेवल्या जाते. आणि हा सण संपूर्ण मराठी माणसासाठी खूप मोठा सण समजला जाते. आणि शेतामध्ये ह्या कार्यक्रम झाल्यानंतर दारपणाचा कार्यक्रम म्हणजे नाश्ता वगैरेही केला जाते. आणि आनंदाने सगळ्यांना गुलाल लावून एक आनंदमय आणि सर्वांची एकजूट राहून सर्व शेतकरी हा सण साजरा करत असते. मी प्रफुल्ल क्षीरसागर. आज आम्ही सगळेजण शेतकरी मंडळी सचिन भाऊ सावरकर यांच्या शेतात जमलेलो आहोत. ह्या सणाचं महत्त्व असं म्हणजे की ही जी परंपरा आहे आमच्या शेतकऱ्याची मनोभावे उत्साह साजरा करण्याचा, ही परंपरा मोडकळीस येत आहे. तरी पण काही शेतकरी आपल्या बैलाची पूजा करून चांगली म्हणजे शेती तयार करण्याची नवीन वर्षाची सुरुवात करतात. आणि याच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांनी वळावं अशी विनंती.